आणि हा जो आहे सनसेट तो माझ्या सोसायटीमधून आणि माझ्या किचनमधून अशा प्रकारे दिसतो बघ. खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि आता आमचं चहा पाणी चाललंय, कारण की ते झालं की नंतर लगेच आम्हाला खाली जायचंय खेळायला, कारण काही मुलं पण आलेलीच आहेत खाली खेळायला. आणि सनसेट बघा मस्त असा झालेला आहे, खूप छान दिसतोय. हलू नको अशी आता पिलो कर. आपलं जायचं का खाली जायचं ना. तुझी तब्येत आहे का? पूर्ण कर पी. चला प्या पटकन. खाली कोणाला जायचं? तुला शिया खाली जायचं का? हळू 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 पी. हाय फ्रेंड्स, मी वर्षा आणि आपलं सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर मी नाव चेंज केल्यानंतरचा जो पहिला ब्लॉग आहे तो असणार आहे. आणि नाव जो चेंज केलेला व्हिडिओ आहे तो मी दुपारीच टाकलेला होता, म्हणजे दुपारीच बनवलेला होता. त्यामुळे सकाळचं किंवा दुपारपर्यंत काही दुसरं रुटीन तर मी दाखवलेलं नाही. मग म्हटलं आता चला संध्याकाळचं टायमिंग आहे, चहा पाणी वगैरे झालेलं आहे, थंडीचे दिवस आहेत आणि मस्त वातावरण आहे खाली. आणि सध्या अजूनही स्कूल वगैरे तर काय बंदच आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं चला मुलांना घेऊन खाली जाऊयात खेळायला थोडंसं. मग आमच्या इथलं जे गार्डन आहे मुलांसाठी खेळण्यासाठी, तर पूर्णपणे आज मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारचं गार्डन आहे आमच्या. तर खाली जाण्यासाठी सगळेजण मस्त असे तयार झाले का. तर झालेलं असं आहे की शियाचे जे 2-3 स्वेटर जेवढे पण होते ते धुवायला पडलेले आहेत, आणि म्हणून तिने असा आरूचा स्वेटर घातलेला आहे. ती म्हटली की घालायचं, कारण की आरूने असं जॅकेट घातलेलं होतं म्हणून. तर आहे की नाही शिया. तर शिया अशी मस्त क्यूट क्यूट दिसत आहे दादाच्या स्वेटर मध्ये. अरे बास कर की, बंद कर ना टीव्ही आता. चल घे सायकल तुझी, ही वाली घे स्कूटर. तर चला, तर मग आम्ही जातोय खाली आता. तुम्ही पण सगळेजण बघा, म्हणजे तुम्ही ह्या अगोदर बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं आहे आमच्या इथलं गार्डन वगैरे, पण आज थोडंसं डिटेल मध्ये दाखवते की नाही का कशा प्रकारचं आहे. तर मस्त आहे एकदम. तुम्हाला ही तर नाही खेळायला सांगितलं. चला आतमध्ये. ही नाही गाडी घ्यायची बाबू, ही नाही गाडी घ्यायची. खाली एक सायकल आहे ना आपली. हा चला चला पटपट. ती गाडी आधी तिकडे लाव. ती चल तिकडे घे, ती गाडी तिकडे लावा. चला चल शियू चला. ते हे वरती घे, स्वेटरच्या हाताचं वरती घे. चला. तर बघा अशा प्रकारे आम्ही खाली आलेलो आहोत. आरू हळू खेळ बर का. शियाला पण घे तुझ्या सोबत. आणि इथे असं बुकिंग ऑफिस आहे, इथे एक शॅम्पल हाऊस आहे. म्हणजे हे तर थोडंसं मी ना अगोदरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आहे. आणि इथे बघा छान अशी तुळशीची झाड आहेत. आणि जेव्हा पण मी तूप बनवते ना त्यावेळेस मग इथूनच पानं घेऊन जात असते, कारण की आपलं जे झाड आहे ते थोडंसं छोटं आहे. मग ह्याला खूप छान अशी पानं पण आहेत. त्याच्यानंतर इकडच्या साईडला पण आहेत खूप छान अशी झाडं. आणि इथे आहे गवती चहा वगैरे पण आहे. म्हणजे बऱ्याच वस्तू अशा आहेत की ते आपल्याला मग नाही का इथून घेऊन जाता येतात. माझ्या खूप कामी पडतात. जास्वंदीची फुलं पण खूप आहेत इकडच्या गार्डन मध्ये, ते तुम्हाला दाखवते मी आता. हा थांब 2 मिनिट हा बाबू. तर अशी ही आमची बिल्डिंग आहे आणि 3rd फ्लोअरवर आम्ही आता खाली आलेलो आहोत. आणि फ्रंटचा भाग तुम्हाला दाखवलं. आता बिल्डिंगच्या इकडच्या साईडचं जे गार्डन आहे ते दाखवते. तर बिल्डिंगच्या ह्या साईडला पण खूप मोठं गार्डन आहे. आणि एक शेजारी आता बिल्डिंगचं काम पण चालू आहे. इकडे बिल्डिंगला असं कलरिंगचं पण काम चाललंय सध्या, त्यामुळे आमच्या बिल्डिंगच्या कडेला थोडीशी घाणच आहे. आणि हे झाड, हे बघा गार्डन, म्हणजे हे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. इथे मस्त आहे झुले वगैरे बसण्यासाठी. तर या गार्डन मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, म्हणजे आम्ही शूट केलेला आहे किंवा फोटो वगैरे पण इथले आहेत. आणि छान असे झोपाळे वगैरे आहेत पाठीमागच्या साईडला. बस अरे तिला बसव रे, तिला बसव. आणि सगळे मग नाही का संध्याकाळच्या टायमिंगला येतात मुलांना वगैरे घेऊन इथे खेळण्यासाठी. आणि असं दूरपर्यंत आहे, वेगवेगळे आहेत झुले आहेत किंवा पलीकडच्या साईडला वेगवेगळे खेळण्याचे पण आणखीन आहेत. काय तुला झोका दे बर थांबा. हा दादा पण खेळ, दादा म्हणायचं. हा औ दादा.
तर आता हे दोघे झोका खेळतायत आणि या गार्डन मध्ये खूप जास्त झाडं पण आहेत, फुलांची पण आहेत बघा, पूर्ण साईडला फुलं झाडांची. आरुषी याला झोका दे थोडा वेळ, आले 5 मिनिट इकडून. आणि इकडचं दाखवते, हे बघा फुलांची खूप झाडं आहेत आणि सगळ्यात म्हणजे जे आपल्याला पूजेला वगैरे लागतात ते फुलं पण खूप आहेत जास्त. इथे बघा पूर्ण जास्वंदीची जास्त झाडं आहेत इकडच्या साईडला आणि अजून लांबपर्यंत मग असंच गार्डन आहे. हे इकडच्या साईडला पूर्ण छान आहे, तिकडे म्हणजे खूप छान वाटतं खेळायला मुलांना. का ग आली शियू, का आली तू? आणि इकडे हे पण बघितले होते एका व्हिडिओ मध्ये तुम्ही. शिया तुझे बैठना बसायचं नको? ए रुक ना शिया, इसको बिठा दे ना. हे हेलो, एक मिनिट रुको रुको रुको, रुक रुक रुक. हाँ दादा पण बसतोय. हाँ दादा के साथ बैठ. अयो चलो अंदर. हाँ अरु हिला जा पकड़, तू खाली बघ इथं बस, ह्याला पकड, याला पकड शिया. हाँ हाँ चलो अभी करो शिया, घट्ट पकडा बाबू. तर ह्याच्या अगोदर पण एकदा आम्ही खेळलेलो होतो, त्यामुळे हे पण बघितलेलंच आहे. आणि इकडे असं घसरगुंडी वगैरे आहे. तर इथपर्यंत हे गार्डन आहे. पुढे आणखी जागा आहे पण तिकडे झालेलं नाही, कारण की इथं जे बिल्डिंगचं काम चालू आहे तर ते नंतर करतील कदाचित. तर अशी ही पूर्णपणे एका साईडचं एवढं मोठं गार्डन आहे. आणि आता बॅक साईडचं म्हणजे दुसऱ्या साईडचं, एका साईडचं हे झालं, दुसऱ्या साईडचं जे आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर आता या साईडचं जे गार्डन आहे ते तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आणि ह्याच्या अगोदर पण दाखवलेलंच होतं मी, म्हणजे थोडंच होतं, खूप जास्त असं डिटेलमध्ये नव्हतं. तर खूप छान बघा फुलं. काय करते, जास्वंदीची फुलं घेऊन जाते तेल बनवण्यासाठी, कारण की ज्यावेळेस मला केसांना तेल लावायचं असतं त्यावेळेस मग मी हे फुलं घेऊन जाते. फक्त जास्वंदीची फुलं सुद्धा मग नाही का तेलामध्ये कडकडून द्यायची आणि तेवढं तेल जरी लावलं तर खूप फायद्याचं ठरतं. हळू पळायचं, जोरात नाही पाहिजे. तर अशा प्रकारे ही जी गार्डन आहे. आता दुसरी दाखवते. आणि तिकडे आरू जिकडे चाललाय तिथे एक बोर्ड दिसतं, तिकडे पण एक गार्डन आहे. म्हणजे आम्ही गरबा ज्या वेळेस खेळायचं की नाही तर तिथेच त्याची अरेंजमेंट होती. तर तिकडे एक आहे, म्हणजे पलीकडच्या ज्या बिल्डिंग आणि ह्या बिल्डिंग मध्ये सुद्धा मुले वगैरे जातात ते गार्डन आहे. जे आता दाखवलं तेवढंच आहे. तर आता बघा हा भाग झालेला आहे, तर पुढच्या भागाचं दाखवते. तर त्या बिल्डिंगच्या इकडच्या साईडला बघा हा रोड आहे, म्हणजे सगळे बंगलो किंवा ज्या पण बिल्डिंग आहेत त्याला मधून मधून. तर आता बघा मस्त एक राऊंड मारलेला आहे आणि इथे बघा एक छोटंसं स्टॉल आहे. कुरकुरे भेटतात फक्त इकडे, म्हणजे इथल्याच लोकांनी ते एक छोटंसं टाकलेलं आहे, म्हणजे लहान मुलांसाठी खास. आणि हा जो आहे पुढचा स्पेस आमच्या खूप जास्त आवडीचा, म्हणजे इथं कार्यक्रम वगैरे होतात किंवा तुम्ही हा पण भाग बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेला असेल. आणि हे काय झाले काय माहिती, आंब्याचं झाड खूप छान होतं आणि ते पूर्णपणे जळून गेलंय. तर चला मस्त आपण आता गार्डन मध्ये जाऊन बसूयात थोडा वेळ. आता हे खेळतील सायकल. काय तुला घ्यायचं, उडी मार ना तू. ओ खेळते ना. चला आता शिया लागलेली आहे खेळायला मस्त. तर मी थोड्या वेळ बसते इथं, मग नंतर अजून 5 मिनिट बसूयात. नंतर एक जण आणखी राऊंड मारता येतील, कारण की अजून खूप वेळ घालायचा आहे. 1-1.5 तास तर जाईल आमचा. 7 वाजेपर्यंत थांबणार आहे आम्ही इकडे आणि मग परत घरी जाणार आहे. क्या खा रही है ओय, अरे बात कर ना तू, नहीं करती बात, क्या कर रही? टिफिन लेके आई? गुजराती सावे क्या? मुझे इतनी ज्यादा गुजराती नहीं आए. हाँ गुजराती तो समझ में आवे लेकिन इतना ज्यादा बोलना नहीं आता ना. कोण बसलंय? मी. काय खायचं मग आता, काय ऑर्डर करायची?
शिकाया ज्ञानी शिकवायला त्याने कीर्ती आंटी. कीर्ती आंटी नहीं है आज. फोन करा. हाँ ना आज नहीं आए. सायकल तिथंच लाव. आता खालनं खेळून आलाय ना, सायकल इथंच लाव. नाही होत. लिफ्ट बंद आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि सीडी चालून आले. बराच वेळ खाली पण राऊंड मारलेत. तर आता वरती आलेलो आहोत आम्ही आणि 7 वाजलेले आहेत. मला आता स्वयंपाक करायचा आहे. काय नाही, भाजी आणि भाकरीच बनवायची फक्त. तर आता जो हा व्हिडिओ आहे तो थोडासा छोटाच आहे, कारण की उद्यापासून परत मी रुटीनचे ब्लॉग घेऊन येणार आहे. पण हा जो व्हिडिओ आहे हा मी तो स्टॉप करते. नंतर पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत